नमस्कार ट्रेडर मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025च्या दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी रिफॉर्मवरती काही घोषणा केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात मी हा एक व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, कारण की मी तुम्हाला अशा काही नवीन इन्फॉर्मेशन देत असतो जे तुम्हाला स्टॉक पोर्टफोलिओमध्ये तुमच्या कामाला येतील किंवा तुमच्या ट्रेडिंगमध्ये देखील या कामाला गोष्टी येतात. तर पाहूया की या जीएसटी रिफॉर्मचा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय फरक पडणार आहे. तर मित्रांनो, आता जो स्लॅब आहेत जीएसटीचे ते 5%, 12%, 18% आणि 28% असे आहेत. याच्यामध्ये रिफॉर्म असा येऊ शकतो की दोन स्लॅब उरतील, एक 18% आणि एक 5%, आणि एक तिसरा स्लॅब तयार होईल तो म्हणजे 40%चा, ज्याच्यामध्ये फार लक्झरी गोष्टी, गेमिंग वगैरे हे ज्या काय अशा गोष्टी आहेत, अशा गोष्टींना थोडासा जास्त जीएसटी घेतला जाणार आहे. पण आपल्या दैनंदिन वापरामध्ये जे आपण गोष्टी घेतो त्याचा जीएसटी कमी झाल्यामुळं कंझम्पशन वाढणार आहे, लोकांच्या खरेदी वाढणार आहेत, आणि खरेदी वाढल्यामुळं काय होणार आहे की स्टॉक मार्केटमध्ये ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांचा नफा वाढणार आहे. विक्री वाढली की नफा वाढणार, नफा वाढला की स्टॉकचे भावसुद्धा वाढणार. तर तुम्हाला रिफॉर्म दिवाळीमध्ये येणार आहे. तर दिवाळीच्या आधी तुमच्याकडे कुठले स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत याचा एक रिपोर्ट मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनं दिलेला आहे. तो रिपोर्ट मी तुम्हाला वाचून दाखवतोय. कुठेही रिकमेंडेशन नाहीये, कुठेही तुम्हाला मी इन्फ्लुएन्स करत नाही की स्टॉक तुम्ही हे बाय करावे. तुम्ही तुमचा अभ्यास करा. स्टॉक मी तुम्हाला सांगतोय. MOFSLचा रिपोर्ट आहे. सोर्स आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा, जी एक मोठी रिसर्च कंपनी आणि ब्रोकिंग कंपनी आहे. पुढे जाऊया. यांनी काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की की बेनिफिशरी फॉर द प्रपोज जीएसटी रिलेटेड अनाउन्समेंट. कुणाकुणाला बेनिफिट होऊ शकतं, कुठल्या कंपन्या, कुठलं सेक्टर येऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲटो सेक्टर. ॲटो सेक्टरमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अशोक लेलँड या 3 कंपन्या आहेत. कारण की 28% स्लॅबमध्ये ऑलरेडी याच्या 4 व्हीलर्स सगळ्या येतात. त्या डायरेक्ट 18%वर यायची शक्यता आहे. म्हणजे गाड्यांची किमती कमी झाल्या तर ॲटो सेक्टरमध्ये बूम येऊ शकतो. तुमच्याकडे ॲटो सेक्टरचे स्टॉक असणं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर बँकिंग सेक्टर येणार की बँका फायनान्स करत असतात सगळ्या गोष्टींना. तर त्याच्यामध्ये हाऊसिंग फायनान्स पण आहे, त्याच्यामध्ये पण जीएसटी लागतो. ओके. तर ICICI बँक, HDFC बँक आणि IDFC फर्स्ट बँक या 3 बँका यांनी दिलेल्या आहेत. तुम्ही नोट देखील करून घेऊ शकता तुमच्याकडं, किंवा तुम्हाला मी हे रिपोर्ट देखील पाठवू शकतो. तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. खाली नंबर देतोय, नंबरला मला व्हॉट्सअपला हाय केलं तर मी तुम्हाला रिपोर्ट देखील पाठवून देईन, किंवा माझ्या टीमशी संपर्क करा. माझी टीमही देखील तुम्हाला पाठवून देईल. NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बजाज फायनान्स त्यांनी दिलेला आहे, एकच स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे. सिमेंट सेक्टरमध्ये JK सिमेंट, अल्ट्राटेक 2 स्टॉक दिलेले आहेत. कारण की यांचे पण स्लॅब 28-18 मध्ये आहेत. ते कमी होऊन 7.5 किंवा 8% आसपास येऊ शकतात. रिफॉर्म मी तुम्हाला 2च सांगितले, पण कदाचित वेगवेगळा अंदाज आहे लोकांचा. ओके. त्यानंतर कन्झ्युमर गुड्समध्ये किंवा कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये वोल्टास आहे, हॅव्हल्स आहे, या गोष्टी येतील. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर आहे कंझम्पशनमध्ये, जे की आपल्या रोजच्या दैनंदिन गोष्टी विकतात. ब्रिटानिया आहे, तो पण येऊ शकतो. त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जीएसटी कमी होणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लेमन ट्री, इंडियन हॉटेल या कंपनी येऊ शकतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा जीएसटी आहे. तुमच्या प्रीमियमला जीएसटी लागतो, तो नील व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्हाला निवा बुपा, मॅक्स लाईफ, HDFC लाईफ आणि स्टार हेल्थ हे स्टॉक जाऊ शकतात, वाढू शकतात. त्यानंतर लॉजिस्टिकमध्ये डिलिव्हरी नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग जीएसटी कमी झाल्यामुळं त्यांचा काय होऊ शकतो, बाकी बेनिफिट त्यांना मिळू शकतं एक्सपान्शन करण्यासाठी किंवा बिझनेसमध्ये. क्विक कॉमर्स जे आत्ता खूप चाललेलं आहे, इटर्नल आहे, स्विगी आहे, रिलॅक्सो आहे आणि बाटा आहे. या क्विक कॉमर्समधल्या कंपन्या आहेत. त्यांनी रिटेलमध्ये कॅम्पस एक कंपनी दिलेली आहे. तर तुम्ही कॅम्पस आणि बाटा हे रिटेलमध्ये पकडायचं आहे तुम्हाला, आणि स्विगी आणि इटर्नल ह्या क्विक कॉमर्समध्ये येतील. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला, मी हा रिपोर्ट तुम्हाला पाठवूनच देईन, पण तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पुढचे दिवाळीला अजून 2 महिने बाकी आहेत. तुम्ही नक्कीच याच्यामध्ये अभ्यास करून स्टॉक पोर्टफोलिओ तुमचा बनवू शकता. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला काही रिसर्च झालेले स्टॉक पण रिकमेंड करत असतो.
चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.